साक्री येथे दिनांक 4/7/2017 रोजी आषाढी एकादशी निमित्त साक्री तालुका पोलीस स्टेशन समोरील चालक मालक संघटनेतर्फे सालाबादाप्रमाणे फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। आषाढी एकादशीचे औचित्य साधून साक्री येथील चालक मालक संघटनेतर्फे सालाबादाप्रमाणे साबुदाणा खिचडी फराळाचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात व पूजन माननीय तहसीलदार साहेब डॉक्टर संदीप भोसले, साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल तांबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळेस चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। महाशिवरात्री महा एकादशीचा इथं कार्यक्रम आयोजित केला होता। त्या यांनी सर्व भाविकांना फराळाचं वाटप करण्यात आलं। सर्व भाविकांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। अत्यंत पवित्र अशा आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत। या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन चालक मालक संघटना यांनी केलेलं आहे। त्यांचं मी सर्वशा आभारी आहे। या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल, माझ्या हस्ते पूजा घडवल्याबद्दल आणि असेच समाजातील कार्यक्रम त्यांच्या हस्ते करावे करून आभार मानतो। नंदाने तालुका जिल्हा धुळे येथे वृक्ष दिनानिमित्ताने अमृतवेल प्रतिष्ठान नंदाने संचलित वृक्ष सकाही पर्यावरण संरक्षण संस्था नंदाने गाव आणि परिसरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला। वृक्ष सकाही पर्यावरण संरक्षण संस्था नंदाने गाव आणि परिसरात येथे पर्यावरण संवर्धन व्हावे आणि जमिनीची होणारी धूप थांबवावी म्हणून वृक्ष सकाने दरवर्षी शेकडो वृक्ष लागवडीचे काम हाती घेतले आहे। तेव्हा या वृक्षरोपणाची सुरुवात ही देशाचे संरक्षण करणारे आपले भारतीय माजी आणि आजी सैनिक यांच्या हस्ते करावी असा निर्णय वृक्ष सखाने घेतला आहे आणि आषाढी एकादशीचे औचित्य साधून हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम आजी माजी सैनिकांच्या हस्ते वृक्ष लागवड करून घेण्यात आला। यावेळी अमृत प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नंदाणे गावातील अमृतवेल प्रतिष्ठान यांनी जेवढे तरुण आहेत, तरुणांनी ठरवलं की आपण वृक्षारोपण करून जमिनीची धूप थांबवावी हा उद्देश घेऊन सर्वांनी ठरवलं आणि अमृतवेल प्रतिष्ठानने ती गोष्ट मनावर घेऊन वृक्षसखा ही पर्यावरण संरक्षण संस्था जी आहे त्यांनी ठरवलं की आपण गावामध्ये असंख्य ठिकाणी वृक्ष लावायची। पण हे काम जे आहे ते आपल्या देशाचे जे आजी आणि माजी सैनिक आहेत, जे देशाचं संरक्षण करतात, यांच्या हस्ते हे काम व्हावं म्हणून संस्थेने ठरवून त्यांना निमंत्रण देऊन त्यांना बोलवलं आणि त्यांच्या हस्ते हे वृक्षारोपणाचं काम केलं। आषाढी एकादशीच्या या पावन मुहूर्तावर नंदाणे गावातील सर्व तरुण एकत्र येऊन डॉक्टर रवी पाठक यांच्या मार्फत एक अमृतवेल नावाची वृक्षरोपणाची संस्था स्थापन केली, जी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते आणि यांच्या माध्यमातून आता जिथे जिथे मोकळं रान दिसेल, जे माळरान आहे, या माळरानावरती या हजाराच्या वरती वृक्षारोपणाची ही मोहीम चालू राहणार आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। वलवाडी येथील सिंचाई कॉलनीत विठ्ठल मंदिरात महाआरती व दिंडी सोहळा उत्सव संपन्न। जिल्हा परिषद स्थायी सभा जलयुक्त शिवार योजनेवर जिल्हा परिषद सभासदांमध्ये हमरीतुमरी। आर्वी येथील विठ्ठल मंदिरात आरती व महाप्रसादाचे आयोजन। स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन धुळे जिल्ह्यातर्फे पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न।
चालक मालक संघटना साक्री यांच्यातर्फे आषाढी एकादशी निमित्त महाप्रसादाचे वाटप. आणि अमृतवेल प्रतिष्ठान नंदाने संचलित वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर प्रभात न्यूज बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमी प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.